कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओवी, काय गो अभ्यास करतस? नाही, अभ्यास नाही करत आहे, थोडं कामाबद्दल सर्च करते। इथे ना नेट पण स्लो आहे। नमस्कार वहिनी। अरे वा, ही पाहुणी अजून आहेच असा काय? यांच्याकडे काम होता काय तुमचा? ते नाही आहेत घरात। काय हरकत नाही, मी फक्त पंचायतीचा निरोप घेऊन येलोय। कसा उद्या सकाळी दादा खोतांका पंचायतीत बोलावलेला, आणि वहिनीनू जमला तर तुम्ही सुद्धा यावा। का? असा काय? अहो, एक फारच मोठो अद्भुत मामलो इलो पंचायती समोर। म्हणजे काय झाला काय? अहो, कळात कळात एवढी घाई कशा करतास? बरं, मी सांगते यांका। ठीक आहे, येतय तर मी। मावशी, हे शिर्के असं का बोलून गेले? एखाद्याला चिडवतो ना तसा टोन होता त्यांचा। अगो नाही, असंच बोलतात ते, सवय आहे त्यांची। बाई ग, मला तर आता भीतीच वाटायला लागली सगळ्याची। काय चालू आहे काय माहिती या घरात? मला वाटतं त्या ओवीने किंवा तिच्या बाबांनी तर तुमच्या दोघांची तक्रार केली नसेल ना? नाही नाही, मला नाही वाटत ओवीने तक्रार केली असेल। काय गो, तू का बरोबर तिथं पुळको इलो? नाही नाही, म्हणजे तसं नाही लाली ताई, तिला तसं काही अधिकारच नाहीये ना, मग ती कसं काय? जर त्या ओवीच्या तक्रारीवरून आमका जाब विचारूक बोलावलं असत ना, तर तिकडे मी कोणाचं ऐकून घ्यायचं नाही। हा ए बाय माझे लाली, तिकडे तरी तोंड बंद ठेव। एकदा आधीच तुझ्या अशा वागण्यामुळे गावात तोंड दाखवायला जागा नाहीये, पण त्या पंचांसमोर उद्या तोंड बंद ठेव। अच्छा, म्हणजे कशासाठी बोलवलेलं आहात तिकडे या तुमका बरोबर माहित आहे? मला काय माहित असणार? मला कोण सांगणार आहे का लाले? मी तर राहिलो पाहुणा ना इथे। मला पण आश्चर्य वाटलं, का बोलवलं असेल नाही, पण मी खूप विचार केला, नंतर विचार सोडून दिला। म्हटलं उद्याच उद्या बघू, है ना? हे पण लाले माझी आई, मी तुला पुन्हा सांगतो, तिकडे शांत राहा। अरे बापरे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।